माझ्या स्वयंपाकघर या कार्यक्रमात तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण उपमाची रेसिपी बघणार आहोत आणि श्रुतीने उपमा बनवलाय। तर चला श्रुतीने कसा उपमा बनवलेला आहे ते आपण बघूया। सर्वात आधी मी एक कढाई घेतली। त्या कढाईमध्ये मी थोडं तेल टाकलं। तेल टाकल्यानंतर मी त्यामध्ये थोडा रवा भाजून घेतला। रवा भाजल्यानंतर मी त्याला एका दुसऱ्या कटोऱ्यामध्ये काढून घेतला आणि एक वापस कढाई घेतली। कढाईमध्ये मी आणखी थोडं तेल टाकलं। तेला थोडं गरम होऊ दिलं आणि नंतर मी राई, कांदे, मिरची, कढीपत्ता, लसूण आणि थोडा नमक टाकलं। आणखी मी एक कढाई घेतली। त्यामध्ये मी 3 वाटे अशी पाणी भरले। त्याला गरम होऊ दिलं आणि नंतर जे मी सर्व मिश्रण केलं होतं त्यामध्ये मी ते पाणी मिळवले व नंतर त्याला 5-10 मिनिटं उकळायला सोडून दिले। थोड्या वेळानंतर लगेच मी रवा आणला, जो आपण पहिला हे केलेला होता। रवा घेतला व त्याला छान प्रकारे ते पाण्यामध्ये टाकलं व मिळवलं। आणखी 10-20 मिनिटं मी वाट बघितली, त्याला हलवत गेली व आता माझा हा उपमा तयार आहे। तुम्ही बघू शकता। ये डिंपल थोडं खाऊन बघतो। हो छान आहे। तर या प्रकारे श्रुतीने उपमा बनवलेला आहे। तर आपण तिला शुभेच्छा देऊ। तर नमस्कार मैत्रिणी, माझं स्वयंपाकघर या कार्यक्रमात तुमचे हार्दिक स्वागत आहे। तर आज आपण शीरखुर्मा याची रेसिपी बघणार आहोत। ही रेसिपी आपल्याला गोपिका दाखवणार आहे। तर चला गोपिका सुरू करू। पहिल्यामध्ये पातेलं घ्यायचं, त्यामध्ये तूप टाकून त्याला गरम होऊ द्यायचं। त्यानंतर शेवाळी टाकून त्याला भाजायचं। त्यानंतर त्यामध्ये दूध टाकायचं। दूध टाकून 5 मिनिटं त्याला उकळू द्यायचं। त्यानंतर इलायची, काजू, बदाम, साखर त्यामध्ये टाकून 15-20 मिनिटं त्याला होऊ द्यायचं। त्यानंतर आपला शीरखुर्मा तयार होतो। शीरखुर्मा टेस्ट करून बघ। लय छान आहे। नमस्कार, तुमचं माझ्या स्वयंपाकघरात स्वागत आहे। आज आमच्या सोनाक्षी ताईने आप्पे बनवलेले आहे आणि माझे फेवरेट आप्पे। तर विचारू तिने कसे बनवलेले आहेत। सोनाक्षी ताई सांगा। अगोदर मी रवा घेतला आणि त्याला पातेलीमध्ये 5-6 मिनिटं भिजू दिले। त्यानंतर नमक, निंबू फूल आणि सोडा त्याला मिक्स केले आणि त्यानंतर आप्याच्या भांड्यामध्ये मी ते मिसळ टाकलं आणि त्याच्यानंतर माझे हे आप्पे तयार आहे। तर मान्यता आहे, टेस्ट करून बघतो कसं लागतंय। डिंपल बघ बरं कसं लागतंय। हो खूप छान आहे। तर या प्रकारे आमच्या सोनाक्षी ताईने बनवलेले आहे। तर तिला आपण खूप शुभेच्छा देऊ। तुमच्या आमच्या स्वयंपाकघरात हार्दिक स्वागत आहे। आज नेहाने कांद्याची भजी बनवलेली आहे। तर चला तिला विचारू, कांद्याची भजी तिने कशा प्रकारे बनवली। मी आधी कांदा घेतला आणि त्याला गोल गोल करून पाण्यात ठेवून दिले आणि मग नंतर मी एक कढाई घेतली आणि त्याच्यामध्ये मिरची, कोथिंबीर, हळद, तिखट, स्वादानुसार नमक, लसूण, धना पावडर आणि जिरा हे सर्व टाकले आणि त्याच्यामध्ये मी हे बेसन टाकले, बेसनचे पीठ टाकले आणि मग नंतर त्याचा एक बेटर तयार करून मी कांदे होते त्यांना पाण्यातून काढून त्याच्यामध्ये डीप करून शिजवले। अशा प्रकारे हे बनले आपले कांद्याचे भजी। नमस्कार, माझे स्वयंपाकघर या कार्यक्रमात आप सर्वांचे स्वागत आहे। कशिशने हा मसाले भात बनवला आहे। तर आपण कशीला विचारू की हा मसाले भात तिने कशा प्रकारे बनवला आहे। तर कशी सांगते बरं, तुने कसं बनवले आहे। मी पहिले एक कढाई घेतली। कढाईमध्ये मी थोडंसं तेल टाकलं। तेल टाकल्यानंतर मी राई आणि जिऱ्याची फोडणी दिली। फोडणी दिल्यानंतर मी भात टाकला। भात टाकल्या गेल्यानंतर मी मॅगी मसाला, हळद, तिखट हे सर्व मसाले टाकले। हे सर्व मसाले टाकून मी घालून घेतलं। घातलं गेल्यानंतर माझा हा मसाला भात तयार आहे। सोनाक्षी खाऊन बघतो कसा आहे। खूप छान आहे। नमस्कार, माझं स्वयंपाकघर या कार्यक्रमात तुमचं हार्दिक स्वागत आहे। आज महाराष्ट्रीयन आणि खानदेशी फेमस दिव्याबाईने एक सुंदर अशी भाकर बनवलेली आहे, स्वादिष्ट। तर चला तिला विचारूया तिने कशा प्रकारे बनवलेली आहे। मी सर्वात पहिले ताट घेतला, त्याच्यामध्ये मी पीठ टाकलं। पीठ टाकून त्याला असं पाणीमध्ये असं भिजवलं। त्याच्यानंतर
लोढा करा आणि त्याच्यामध्ये असं भाकरी तयार झाल्यानंतर त्याला ना तवा घेतला, तवामध्ये त्याला असं ठेवून घेतलं, त्याच्यामध्ये शेकून उपट केलं तेव्हा ही भाकर तयार झाली. नमस्कार. तुमच्या माझा स्वयंपाक घर या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे. आज रोहिणीने शिरा बनवलेला आहे, तर आपण तिला विचारू तो कसा बनवलेला आहे रोहिणी शिरा. मी शिरा बनवण्यासाठी पहिले कढाई घेतली, कढाईमध्ये तूप टाकला, तूप टाकल्यावर त्याच्यात रवा टाकला, रवा जोपर्यंत लाल होत नाही तोपर्यंत हलवला, रवा लाल झाल्यावर त्याच्यात दूध टाकलं, दूध टाकल्यावर त्याला हलवला, मग साखर टाकली, हलवल्यावर अशा प्रकारे आपला रवा तयार आहे, शिरा तयार आहे. अशा प्रकारे मी शिरा बनवला. बिलकुल टेस्ट करून बघ मी कसा शिरा बनवला. हो छान बनवला आहे. तर या प्रकारे रोहिणीने शिरा बनवलेला आहे. नमस्कार.